की आपल्याला त्या लाभलेल्या आहेत. ती पण खूप बिझी आहे. आज पण तिचं कॉलेजमध्ये 5 वाजेपर्यंत असतं तिचं सगळं ड्युटी. पण तरी तिने ऍडजस्ट करून आज आपल्याला वेळ दिलेला आहे आणि त्याबद्दल मी तिचे आभार मानते आणि तिने आता चालू करावं अशी तिला विनंती करते. धन्यवाद हेमांगी, तू चालू करू शकते. धन्यवाद आणि सगळ्यात पहिले नमस्कार सर्वांना. तुम्ही मला ही संधी दिली बोलायला त्याच्याबद्दल माझं मनपूर्वक आभार करते मी तुमच्या सगळ्यांचं. माझा आवाज क्लिअर येतोय? फक्त एक क्रॉस चेक. आणि त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतात, भरपूर लोकांमध्ये जाते, पण त्याच्यापेक्षा आजचा आनंद मात्र काही वेगळाच आहे. कारण कसं तर म्हणतो ना आपण, माहेर ते माहेर असतं. मुलींसाठी हा कितीही तुमची आयडेंटिटी येऊ द्या, अचीवमेंट येऊ द्या, एक इमोशनल कॉर्नर जो असतो तो माहेरचा प्लॅटफॉर्म असतो. आणि आज मला इथे बोलताना अगदी माझ्या घरात माझ्या होम ग्राउंडवर बोलल्यासारखं वाटतंय. पण ज्या पद्धतीने आत्यांनी डॉक्टर असून किंवा मी एक त्यांच्याच घरची मेंबर असून सुद्धा जे मला त्यांनी माझ्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं आणि ते ऐकल्यावर खरंच वाटलं की नो, यू हॅव अचीव्ड समथिंग आणि तुम्ही तुमची काहीतरी एक आयडेंटिटी तिथे तयार केलेली आहे. आजचा विषय हा घेण्याच्या मागचा जेव्हा प्रीती काकूंनी मला विचारलं की आमचा असा स्वामिनी युनिटीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून, लिटरली मी जेव्हा ऐकलं तर 10 वर्ष पूर्ण म्हणजे बिग स्पॅन, आणि एवढ्या मोठ्या ग्राउंडवर तुम्ही तयार करताय आणि लॉकडाऊनचाही बेस्ट अपॉर्च्युनिटी किंवा अगदी योग्य संधीचा त्याचा उपयोग करून उलट मला कुठेतरी वाटतं या लॉकडाऊनमुळे आपण जे ऑनलाईन आल्यामुळे आपला रिचेबिलिटी खूप वाढलेली आहे. म्हणजे आपण जे मोजके लोक जमा झालो असतो, आज या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला भरपूर लोकांपर्यंत पोहोचता येते. आपल्या कम्फर्ट झोन मध्ये बसून सुद्धा आपल्याला या कार्यक्रमांमध्ये इन्व्हॉल्वही होता येतं आणि पार्टिसिपेट सुद्धा होता येतं. तर हा जो तुम्ही ऍडव्हान्समेंट घेतला वेळेनुसार, काळानुसार, आणि तुम्ही जे तुमचं स्वामिनीचा नवीन मंच झूम वर जो कंडक्ट करणं सुरू केलाय, हा खरंच कौतुकास्पद आहे. काकूंनी जेव्हा मला विचारलं की आम्ही हे माझा हे कार्यक्रम असा आम्ही सगळं स्वामिनीचं करतो आणि एक कार्यक्रम घ्यायची इच्छा आहे, मी बराच विचार केला. महिलांचा, सगळ्या महिला असल्यामुळे मला हाच एक विषय असा वाटला, कारण जवळपास प्रत्येक महिला किंवा कमीत कमी स्वामिनीतली जी मला ओळखीची आहे ती सगळ्यांनी काही ना काही अचीव्ह केलेलं आहे. सो अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे, सोशली सुद्धा स्ट्रॉंग आहे. सगळ्यांनी आपल्या आयुष्यात, करिअर मध्ये आपलं एक स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे. पण हे नक्कीच आहे की एवढ्या पायरीपर्यंत पोहोचत असताना तिची जी मानसिक घालमेल झाली असेल, तिची जी मानसिकता तिने चॅलेंज स्वतः केली असेल, तो मात्र विषय आपल्याला कळत किंवा न कळत आपण तो नेहमी निग्लेक्शनवर टाकतो. म्हणून मग मला असं वाटलं की आपला विषयही आहे आणि याची जितकी उजळणी केली जाईल तितकी चांगली. त्यामुळे आज बोलताना मोस्टली मी वुमन टेंडन्सी, स्त्रीचा स्वभाव, स्त्रीची मानसिकता, बदललेला स्त्रीचा काळ आणि सगळ्यात शेवटी म्हणजे माझी स्पेशालिटी की थेरप्युटिक पर्पज, आपण या सगळ्या चॅलेंजेसला कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींनी बदल आणू शकतो आणि आपल्या मानसिकतेला बॅलन्स करू शकतो. सो अगेन मनापासून धन्यवाद सगळ्यांना मला ही संधी दिल्याबद्दल. सुरुवात करायची म्हटली की आपण जर बघितलं, इंट्रोडक्शन मध्ये पण सगळ्यांनी सांगितलंय की स्त्रीचा जो सायकल आहे हा अगदी मल्टीटास्किंग रोल आहे. म्हणजे अगदी आमच्या किंवा नॉलेजेबल लोकांनी तिला जगलर हे नाव दिलंय. जगलर म्हणजे जो एका वेळेस 4-5 गोष्टींना खेळत असतो, मल्टीटास्किंग लेडी. असं नाहीये माणसांमध्ये कॅपेबिलिटी नसते, बट वुमन मध्ये ती स्पेशालिटी आहे, तिला जगलर म्हटलं जातं. जगलर म्हणजे जो एका वेळेस 4-5 गोष्टींना अगदी बॅलन्स करून त्याचा खेळ, नियोजन आणि स्टेबिलिटी मेंटेन करू शकतो, ती वुमन. जर तिचा रोल बघायला गेलं तर अगदी लहानपणापासून तिचं ट्रेडिशनल म्हणा डेव्हलपमेंट सुरू होते. आई रोल मॉडेल बनते, बहीण रोल मॉडेल बनते, टीचर रोल मॉडेल बनते. असं करत करत तिची डेव्हलपमेंटल सायकल ही सुरू होते. लहानपणी जो तिची सायकोलॉजी असते, जी तिची पद्धत असते, ज्या मेथडनी तिला वाढवल्या जाते, तिचा जो माइंडसेट तयार केला जातो, तो माइंडसेट जेव्हा तयार झाल्यानंतर जशी ती ऍडोलसन्स मध्ये येते, कारण लहानपणी जर मुलगी म्हटलं तर शी इज व्हेरी मच लवेबल, प्रेमाने टेक केअर केलेलं असतं, इमोशनली स्ट्रॉंग बनवलं, इमोशनली प्रोटेक्टेड असते बेसिकली रादर दॅन मेकिंग हर स्ट्रॉंग. जशी ती ऍडोलसन्स मध्ये येते तसा प्रेम बाजूला होतं आणि तिला चॅलेंजेस ऑफ सोशल सेल्फ जास्त दिल्या जातात.
तो चेंज होत नाही. तिचं लग्न झाल्यावर तिच्याजवळ अगदी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण म्हणतो ना ट्विस्ट ऑफ गेम सुरू होतो. कारण ज्या प्रोटेक्शन, ज्या लव्ह, ज्या केअरनी तिला इमोशनली वाढवलेलं असतं, अचानक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड सेल्फ ऑफ कमिटमेंट मध्ये ती यायला लागते. तो रोल करता करता एक पॅरेंटहुड येतो, मदरहुड येतो. अगदी टोटल चेंज, सायकोलॉजी चेंज, फिजिओलॉजिकल चेंज, हार्मोनल चेंज, रिस्पॉन्सिबिलिटी चेंज आणि सेल्फ तर कुठेतरी हरवूनच जातो. आज मी इतके पेशंट्स बघते आणि सांगायचं म्हटलं म्हणजे की सायकोलॉजिकल स्टेटस जर बघितला तर इव्हन सायन्स आणि रिसर्च प्रूव्ह करतो की महिलांमध्ये थ्राईस 3 टाइम जास्त हा सायकोलॉजिकल इश्यूज दिसून येतात. आणि मोस्टली द कॉमन आर एन्झायटी अँड डिप्रेशन. पण माझ्याकडे येणारा पेशंट बिकॉज ऑफ मे बी कॉस्मोपॉलिटन एरिया आहे, पुण्यासारखं डेव्हलप थोडंसं नाही म्हटलं तरी छोट्या गावांपेक्षा कम्पॅरेटिव्हली मोठं प्लेस आहे, अप्रोच जास्त आहे, तरी देखील महिलांचं प्रमाण हे माणसांपेक्षा कमी आहे. म्हणजे जिथे आपण सायन्स आणि रिसर्च प्रूव्ह करतं की तिप्पट महिलांना एन्झायटी आणि डिप्रेशनचा रोग आहे इन कम्पॅरेटिव्ह टू मॅन, पण तरी देखील क्लिनिकल सेटअप मध्ये जर मी बघितलं तर महिलांपेक्षा पुरुषांचाच अप्रोच हा जास्त आहे. महिला ही सेकंडरी सोर्सवर त्याच्यासोबत येते, भलेही त्याला आणणारी तीच असते, पण तिचा स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःसाठी काही मदत मागण्याची जी मी म्हणते हेजिटेशन आहे किंवा स्वतःला अॅनलाइज करायची पॉवर सुद्धा. कारण काय नाही होत, चालत असतं, नक्की आपल्याला काय होतंय याचं अनालिसिस सुद्धा तिला करायला वेळ नसतो किंवा करायचं असेल तरी ती स्वतःला लास्ट प्रिऑरिटी झोनवर टाकते, ही त्याची टेंडन्सी आहे. त्याच्यामुळे काय होईना मे बी हा थोडासा फ्लो मला दिसून येतो. रोल जर चेंज करायचं म्हटलं तर नो डाऊट वेळ बदललेली आहे. आज या प्लॅटफॉर्मवर सगळ्या स्त्रिया उभ्या आहेत. जर 20 वर्ष आधी म्हणजे जर खरं बघायचं म्हटलं तर आज दुसऱ्या जगाचं कशाला उदाहरण घेऊ, मी माझ्याच आयुष्याचं उदाहरण बघते. माझ्या आईला मी लहानपणापासून मला वाढवताना बघितलेलं आहे. चॅलेंजेस तिला होते, चॅलेंजेस मलाही आहेत. पण तिला ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायचं किंवा तिला जो चॅलेंज होता तो माझ्यापेक्षा आज थोडा वेगळा होता. मला आज वेगळा आहे. पण चॅलेंज हा काही कुठल्याही महिलेला सुटला नाही. काळ बदलला आहे. जसं मी सांगितलं, आपण इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झालो आहे. आपण सोशली स्ट्रॉंग झालो आहे. आपण एज्युकेशन वाईज स्ट्रॉंग झालो आहे. पण हे सगळं करत असताना देखील मानसिकता पण तेवढीच बदलत चाललेली आहे. ती नुसतं चांगल्यासाठीच नाही बदलत आहे, तर ती कुठेतरी चुकीसाठी पण बदलत चाललेली आहे. जसं जर आपण आज कम्पेअर केलं, मला असं वाटतं आपली जनरेशन ही अगदी मधातली फसलेली जनरेशन आहे. कारण आपण सोशली डेव्हलपमेंटल जर पॅरामीटर्स वर बघितलं तर आपल्याला खूप एथिकल्स किंवा आपल्याला बरेचसे नॉर्म्स किंवा आपल्याला बरेचसे जे म्हणतो ना की सोशल क्रायटेरियाजवर आपण बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे. पण आज देताना आपल्याच घालमेल असल्यामुळे आपल्या मुलांनाही आपल्याला ते पूर्णपणे देता येत नाहीये. भलेही माझी मुलगी जर बघितलं तर शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड टू सेड येस ऑर नो. पण मी अजूनही वेळ घेते विचार करायला. कारण आपली घडण जशी असते, आपली डेव्हलपमेंट जशी असते, त्याचा इम्पॅक्टल रोल हा खूप आपल्या सायकोलॉजी डेव्हलपमेंटवर आणि ऑपरेटवर करण्यावर खूप दिसून येतो आणि तो घडत असतो. नवीन जनरेशनचं जर आज म्हटलं तर आपण मी जे अनुभवते आहे माझ्या क्लिनिकल सेटअप मध्ये की आपण खूप फॉल्स काय म्हणू गोल्स किंवा अनरिअलिस्टिक गोल खूप जनरेशन कडे वुमन्स कडे यायला लागलेला आहे. तिची स्वतःची घालमेल तिच्या स्वतःच्या अस्तित्व शोधण्यासाठी आणि ती समाजाकडनं मिळालेला तिला एक्सेप्टन्स याच्यामध्ये तिची खूप फसगत दिसून येते आहे. त्याच्यासाठी आपण जो रॉंग परसेप्शन किंवा रॉंग अनरिअलिस्टिक गोल, एक खूपच अनरिअलिस्टिक गोल किंवा खूप कॉमन गोल मी म्हणेन जे मी स्त्रियांमध्ये बघितलंय, टू बी परफेक्ट. शी वॉन्ट्स टू बी परफेक्ट एव्हरीवेअर. माझा हा नेम माझ्याकडे खूप पॅरेंट्स आहेत किंवा खूप लेडीज आहेत ज्या म्हणतात मला हे नाही जमत, हे करायला जाते तर ते बॅलन्स नाही होत, ते करायला जाते तर ते बॅलन्स नाही होत. एका वेळेस आपण किती स्ट्रगल करावं, कधीच आपण खुश करू शकत नाही कोणाला. माझा एकच प्रश्न असतो तिला नेहमी की तुला का सगळ्यांचा एक्सेप्टन्स पाहिजे? बिकॉज मी एक ट्रेंड बघितलाय की वुमन ऑलवेज स्ट्रगल टू बी परफेक्ट आणि तिला प्रत्येक वेळेस कोणा ना कोणाकडनं तरी अवॉर्ड हवं असतं, कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली. का अवॉर्ड हवं असतं? कारण ती प्रत्येक वेळेस नुसतं दुसऱ्याच्यासाठी तिचा प्रयत्न करत असते, त्याला इम्प्रेस करण्यासाठी. आणि त्या परफेक्शनच्या चक्करमध्ये शी लॉस्ट हर ओन रोल. ती तिचाच रोल, तिचीच आयडेंटिटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा सेल्फ पॉवर ती विसरून जाते.
हा जो विसंगती तयार होते, तिथून तयार होते तिची खरी मानसिकताची उलघाल. स्टेज बदलतात, वय बदलतं, फिजिकल कंडिशन बदलतात, हार्मोन बदलतात, तसेच इमोशन्स पण बदलतात. या बदलत्या इमोशनला जर आपण वेळेनुसार समजून नाही घेतलं, या इमोशन्सला जर आपण स्टेज अनुसार डील करायला नाही शिकलो, तर मग याचा तयार होतो मानसिकतेत फिक्सेशन. सायकोलॉजिकल भाषेत फिक्सेशन म्हणजे की आपण ज्या स्टेजमध्ये आहोत तिथे अडकतो. त्यामुळे पुढचे येणारे चॅलेंजेस किंवा पुढचे येणारे बदलाव स्वीकारायला किंवा त्याच्यात तडजोड करायला किंवा त्याला स्टेबल करायला हा बराचसा आपल्याला त्रास जातो. त्यामुळे माझं हे नेहमी म्हणणं राहील की यू शुड चेंज विथ द टाइम. तुम्ही परफेक्ट असू द्या, यू हॅव टू एक्सेप्ट द चेंज ऑफ लाईफ. ज्या गोष्टी तुम्ही यंग स्टेज मध्ये खूप फ्लेक्झिबली, खूप छान अगदी टेक्निकली, खूप एनर्जीनी करू शकत होता, तेच सगळे कॅरेक्टरिस्टिक्स, तेच सगळे तुमचे स्किल्स कुठेतरी वयानुसार आता चेंज होणार आहे. तो एक्सेप्टन्स तुम्ही स्वतःला हा द्यायला पाहिजे. नुसतं देऊनच फायदा नाही, तो मानसिकतेने स्वीकारायला पाहिजे. कारण काय होतं, आपण जुन्या पद्धतीनेच वागायला जातो, जुन्या पद्धतीनेच आपली एनर्जी वापरायला जातो आणि मग ते तोपर्यंत त्या लेवल, त्या वयाच्या बदलावामुळे, शरीराच्या बदलावामुळे, इव्हन मानसिकता आणि हार्मोन्सच्या बदलावामुळे आपण त्या टार्गेटला जर रीच नाही करू शकलो, तर आपण पुन्हा त्या परफेक्शनच्या मुखोट्याखाली आपली स्वतः मनात द्वंद्व युद्ध सुरू होतं. सगळ्याच बाबतीत याचा ऍक्च्युअली मानसिकतेचा शिक्षणाशी, पैशाशी काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही तुमची मानसिकता स्वतःसाठी किती स्वीकारता, तुमच्या स्वतःच्या रोलला तुम्ही किती स्वीकारता, त्याच्यावर तुमचं मेंटल स्टेटस किंवा तुमची बेसिक स्ट्रेस लेवल ही नेहमी अवलंबून असते. म्हणजे बेसिकली जर आपण फोकस बघितला तर आजकालच्या स्त्रिया अगदी एक्सरसाइज, झुंबा, योगा, फिटनेस, एव्हरीबडी इज फोकस टुवर्ड्स फिटनेस. पण हा खरं बघितला तर फिजिकल फिटनेस कमी आणि एक्सेप्टन्स ऑफ ब्युटी इज बिकमिंग मोर. आणि याच्याहीसाठी माझ्याकडे लिटरली सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये आम्ही याला नर्वोसा म्हणतो की डायटिंग पायी लोकांनी इतकी मेंटल स्टेटस हलवलेली आहे. वाय डायटिंग? टू मेंटेन युअर सेल्फ. मेंटेन सेल्फ कशासाठी? तर रोल मॉडेल तुमचा आहे कुठला तरी, एक्सेप्टन्स अगेन. त्याच्या मागचं कारण पुन्हा तेच जातं, एक्सेप्टिंग बाय अदर्स. का नाही जसे तसे आपण लोकांकडून एक्सेप्ट करून घेतो. स्वतःला ज्या दिवशी आपण स्वीकारू, स्वतःची मानसिकता, स्वतःचं स्टेटस, स्वतःची फिजिकल कंडिशन आणि स्वतःचा माइंडसेट आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे स्वतःची कॅपॅसिटीज ज्या दिवशी आपण स्वीकारू, त्या दिवशी आपल्या मानसिकतेत समायोजन हे येईल. पण ऍज आय सेड की वुमन ही खूप अनरिअलिस्टिक आणि ड्रीम वर्ल्ड मध्ये काम करते. ती खूप फॅन्टसी लाईफ मध्ये जगते. तिला खूप सगळं छान छान, चांगलं चांगलं आणि परफेक्ट हवं असतं. त्याच्यामध्ये ती मात्र तिची उलघाल जी असते त्याच्यामध्ये ती नेहमी दडपणाखाली दिसते ना. एक्सेप्टन्स म्हणजे आता जर खरं उदाहरण म्हटलं की अगदी आज सोशल ग्राउंडवर तुम्ही सगळे आहात, किती जणांची आवड आहे, सगळेच त्याच पिलर मध्ये व्यक्ती असतात का, सगळ्यांमध्ये तीच पोटेन्शियलिटी असते का, सगळ्यांमध्ये तोच स्किल असतो का, प्रत्येकाजवळ आपलं आपलं कॅलिबर आहे. पण जेव्हा आपण एका प्लॅटफॉर्मवर येतो, सगळेजण आपल्याला सेल्फ कॉम्पिट करायला लागतात. सेल्फ कॉम्पिटिशन टू सर्टन लिमिट इज गुड. पण जेव्हा आपण इतरांशी कॉम्पिट करायला जातो आणि त्याच्यावर आपण इव्हॅल्युएशन करायला जातो, त्यावेळेस मात्र आपण पुन्हा आपली ओरिजिनॅलिटी हरवतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वुमन्स हॅज, म्हणजे मी म्हणेल कुठेतरी तिची लिमिटेशन येते किंवा तिचा तरी हा फ्लॉज आहे की ती दुसऱ्याच्या मानसिकतेला जास्त अनालिसिस करायला जाते. याच्यामध्ये काय होतं की दुसऱ्यांचे हावभाव, दुसऱ्यांचे विचार, दुसऱ्यांची बॉडी लँग्वेज याच्यावरून ती स्वतः इंटरप्रेट करते. मेनी अ टाइम आता आमच्याकडे जर मी सायकोलॉजिकल मी येईल हळूहळू त्या इश्यूजवरही, स्ट्रगल परफेक्शनच्या याच्यात किंवा स्वतःच्या सेल्फ कॉम्पिटिशन आणि आपण कसं जगाकडे एक्सेप्ट होऊ आणि कसं जग आपल्याला प्रत्येक जगातला अगदी मग तो म्हातारा असो, यंग असो, मुलगी असो, मुलगा असो, करिअर ओरिएंटेड असो, कसा मला एक्सेप्ट करेल याच्यामध्ये ती इतकी गुंतलेली असते की त्याच्यामुळे ती स्वतःचा सेल्फ टॉक किंवा स्वतःचा अनालिसिस पण करायला लागते. पण स्वतःच्या अनालिसिस मध्ये ती स्वतःचं कमी आणि दुसऱ्यांचं जास्त करायला लागते. याच्यात हे पण अनुभवलंय की लोकांच्या म्हणजे दुसऱ्यांचं कसं बिहेवियर आहे, म्हणून तर कदाचित म्हणताना माणसांचं पटतं आणि बायांचं जास्त काळ पटत नाही.
त्याच्या मागचं जर जुन्या कुठल्याही म्हणी घेतल्या तर त्याला काहीतरी अनालिसिस आहे, त्याला काहीतरी ऑब्झर्वेशन आहे. 4 बाया जास्त एका ठिकाणी टिकू शकत नाही. व्हाय इज दिस स्टेटमेंट सेड? याचं कारण जर खरं अभ्यास केलं तर याचं नाहीये दे आर जेलस. नो, दे आर नॉट व्हेरी मच जेलस, बट दे कॉम्पिट अँड दे इंटरप्रेट मोर टू अदर्स. म्हणजे आता तिचं जर एखादीचं बिहेवियर आपण बघितलं की तिच्या डोक्यात काय चाललं असतं वेगळंच असतं, पण आपण आपल्या डोक्यातले विचार पोर्ट्रेट करून तिचं बिहेवियर अनालिसिस करायला जातो. अँड दॅट क्रिएट्स एन्झायटी इन यू. तिला तर माहितही नसतं काय चाललंय, पण त्याच्यामुळे जी सेल्फ इस्टीम आपली हलते, त्याच्यामुळे जे अनकॉन्शियस एन्झायटी लेवल आपली वाढते, किंवा न कळत आपलं अनकॉन्शियस माइंड जे निगेटिव्ह थिंकिंग प्रोसिजर घेतं आणि ते जे अक्युमुलेट होतं आणि हळूहळू जी पॅटर्न तो आपल्याला लागतं, ते नक्कीच आपल्या बॉडीवर, आपल्या स्किनवर, आपल्या थिंकिंगवर आणि आपल्या झोप पॅटर्न, आपल्या फूड पॅटर्न न कळत हळूहळू इम्पॅक्ट करायला लागतो. सो इथे मला एक, भले मी नंतर रेमेडीकडे जाऊ, पण इथे मला एक नक्की सांगावं असं वाटेल की वेनेवर वी आर, मला असं वाटते वी शुड ऑलवेज अनालाइज आवर सेल्फ. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला अनालाइज करतो, ऍक्च्युली ते आपल्याच स्वतःच्या मानसिकतेमधले विचार असतात. आपल्याला एखाद्याला अप्रिशिएट करायचं असेल तर कारण तिला आपण अप्रिशिएट करतो, कारण तिला मनाने आपण स्वीकारलेलं असतं. पण दुसऱ्याला जर आपण क्रिटिसाइज करतो किंवा दुसऱ्याला आपण अनबॅलन्सली चेक करतो, त्यावेळेस कुठेतरी आपल्याच मनाची निगेटिव्हिटी त्या व्यक्तीकडे असते आणि ती निगेटिव्हिटी त्या व्यक्तीकडे तर नंतर जाते, पण तिचा 100% इम्पॅक्ट मात्र आपल्या फिजिओलॉजिकल आणि आपल्या सायकोलॉजिकल डायमेन्शनवर होत असतो. पुन्हा सामाजिक दृष्ट्या जर बघितलं, तुमचा हा प्लॅटफॉर्म आहे, हा लोकांना मोटिवेट करायला. आता तुम्ही सगळ्या बऱ्याचशा गुड फॅमिली, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग फॅमिली, तुम्हाला सपोर्ट सिस्टम फॅमिलीकडनं खूप मिळाली, सगळं हायली एज्युकेटेड किंवा ओपन फॅमिली जी म्हणू आपण, त्याच्यामुळे तुम्हाला आज हा प्लॅटफॉर्म गाठता आला. तर मी हेच म्हणेन की ही थोड्या लोकांपर्यंत मर्यादित न राहता, कारण स्वामीनी आणि महिला जर आपण म्हटलं तर अनेक महिला आहेत, अनेक महिलांना तुमच्यासारख्या महिलांची प्रोत्साहनाची गरज आहे. तुम्ही जो प्लॅटफॉर्म हा तयार केलेला आहे, हा नुसतं देशमुखांपुरता किंवा एका क्लास पर्यंत लिमिटेड करत तुम्ही जर सोशल ग्राउंडवर त्याला अजून स्ट्रॉंग केला तर मे बी मग आपण थोडासा रिव्होल्युशनरी चेंज आपण या प्लॅटफॉर्मवर आणू शकू. पण सोशली जितका विचार करायला पाहिजे तितकाच इंडिव्हिज्युअली पण करायला पाहिजे. अगेन व्हेन आय टॉक अबाउट इंडिव्हिज्युअली, म्हणजे आय टॉक अबाउट सायकोलॉजिकली, इमोशनली. इमोशनल स्टेबिलिटी आणणं खूप महत्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल फ्रीडम, आजकालचं जनरेशन किंवा इवन फ्रीडम इज अ चॉईस. फ्रीडम हा ह्युमॅनिटीचा अधिकार आहे, पण त्या ह्युमॅनिटी अधिकाराला फ्रीडमची डेफिनेशन काय? जनरेशन बाय जनरेशन डेफिनेशन बदलत चालली. फ्रीडम डझंट मीन रिबेल, फ्रीडम डझंट मीन ऍडव्हान्समेंट टुवर्ड्स कंपॅरिझन. फ्रीडम म्हणजे असं नाही आहे, फ्रीडम म्हणजे वैचारिक ठेवा. पण आजची जनरेशन जर आपण बघितलं तर दे हॅव मिसइंटरप्रिटेड द डेफिनेशन ऑफ फ्रीडम. स्त्री पुरुष बरोबरी, आय ऑलवेज से, मी बऱ्याचदा या टॉपिक्सवर बोललेली आहे आणि आय ऑलवेज फाइंड माझ्या क्लिनिकल सेटअप मध्ये मी जर मी बघितलं किंवा मी आज इतके वर्ष झाले डिफरंट प्लॅटफॉर्म्सवर जर मी ग्रुप मध्ये बोलते आहे किंवा माझा वेगळ्या वेगळ्या लोकांशी जेव्हा परिचय होतोय, आय ऑलवेज से की फ्रीडम गोल हा मेल आणि फिमेल रोलवर कधीच डिफाईन नका करू, कारण फिमेल इज डिफरंट अँड मेल इज डिफरंट. वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, नॉट अ कॉम्पिटिटर टू इच अदर. आणि आजकालचं जनरेशन जर बघितलं तर वुमन्स आर बिकमिंग कॉम्पिटिटर टू मेन रादर दॅन अ कॉम्प्लिमेंटरी टू मॅन. हा जो चेंज आहे याच्यामुळे तिची मानसिकतेला आणखी त्रास जातो आहे. आयडियल रोल किंवा जुना रोल तर मी बोलतच नाही आता, कारण बऱ्यापैकी गाव असो किंवा शहर असो, बदलाव हा बऱ्यापैकी सगळीकडे आलेला आहे. पण जर आपण मानसिकतेचा विचार करू तर हा बदलाव आल्यानंतरही ती जेनेटिकली ती त्या पद्धतीने बनलेलीच नाही आहे. मग जर जेनेटिकली जर बनलेली नाही आहे, तिच्यामध्ये स्वतःचे निसर्गाने जेनेटिकली खूप स्ट्रॉंग पॉवर्स आहे, मग ती स्वतःच्या पिलरला सोडून ती दुसऱ्या पिलरला कॉम्पिटिशन करण्याचा मतलब काय बनतो? आणि या कॉम्पिटिशनमुळे तिची मानसिकता अतिशय हालत चाललेली आहे. एव्हरी रिलेशनशिप एक्सपेक्ट्स अन ऍडजस्टमेंट अँड दिस इज अ व्हेरी कॉमन फेनॉमेना. आपल्याला नेहमीच आपण सिंपथाइज, नो डाऊट आपली जुनी हिस्ट्री कशी होती की वुमन वर ऑलवेज सिंपथाइज,
कारण शी वर रिअली म्हणजे तिला खरंच तो त्रास होता किंवा ती खरंच त्या काळातून त्या म्हणेल ना इमोशनली सप्रेशन मधनं गेलेली आहे. पण आज काळ बराच बदललेला आहे. पण अशी परिस्थिती देखील असताना इमोशनल स्टेबिलिटी अजूनही नाही आहे. कारण स्वरूप बदललं, चॅलेंज मात्र तोच आहे. मानसिकतेला बॅलन्स करायला त्रास जातोय कारण तिने खूप फॉल्स किंवा रॉंग अनरिअलिस्टिक गोल जे स्वतःसाठी घेतलेले आहेत की ऍडजस्टमेंट मीन सप्रेशन असं तिने धरून घेतलेलं आहे. प्रत्येक नात्याला ऍडजस्टमेंट लागतं, प्रत्येक स्त्रीला ऍडजस्टमेंट लागते, तशीच पुरुषालाही लागते. म्हणून कॉम्पिटिशन न करता जर आपण कॉम्प्लिमेंटेशन किंवा कॉम्प्लिमेंटरी राहिलं, दोघांनाही इक्वल दर्जा देत गेलो, दोघांनीही आपला स्टँडर्ड रोल मॉडिफाय केला, तर आय थिंक फॅमिली गोल आणि मुलांना जनरेशन घडवण्यासाठी ते जास्त चांगलं बनतं. कारण आपण जितकं जसे आपण इस्टेट आपल्या मुलांसाठी ठेवतो, पैसा लत्ता ठेवतो, नाव ठेवतो, तसं मला वाटते मानसिकतेची घडण ही सुद्धा आपण म्हणतो ना ट्रेडिशनल प्रमाणे किंवा फॅमिली कोड प्रमाणे ही आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे. आणि उद्या पैशापेक्षा आणि मला वाटते डिग्रीपेक्षा आणि कल्चरपेक्षा याची खूप जास्त गरज लागणार आहे. दिवसेंदिवस जर आपण सायकल किंवा WHO किंवा मेडिकल हेल्थ ऑर्गनायझेशनचा अभ्यास बघत गेलो तर सायकोलॉजिस्टची नीड ही सोसायटीमध्ये डे बाय डे खूप वाढत चाललेली आहे. 3 वर्ष आधी रेशो होता 45% बिहाइंड वन सायकोलॉजिस्ट, टुडे इट इज 23% बिहाइंड वन सायकोलॉजिस्ट. म्हणजे इतकी सायकोलॉजिस्टची आज गरज आहे. का गरज आहे? गरज याच्यासाठी आहे कारण मानसिकता जी आहे, भावनात संतुलन जे आहे ते मात्र अतिशय घालमेलीचं होत आहे, अतिशय वॉवल होत आहे, अतिशय स्ट्रक्चर मध्ये बसत नाहीये कारण आपण त्या पद्धतीने त्याला प्रोव्हाइड नाही करत. अगदी डेव्हलपमेंटच्या खूप माइलस्टोन आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही, पण मे बी मला फक्त सांगण्याचा हे इथे जास्त इंटरेस्ट हा राहील की सायकोलॉजिकली तुमच्या मुलांना स्ट्रॉंग बनवणं आणि त्या सायकोलॉजिकल स्ट्रॉंग बनवताना त्यांना रिअलिस्टिक गोल देणं. मी असं होतं म्हणून मुलं बरेच म्हणतात की आई तू हे सगळं केलं आता आम्ही नाही सहन करणार, आणि आई पण सिम्पथॅटिकली म्हणते हो बाई मी याच्यातून गेली तू नको जाऊ. आय थिंक द स्टेटमेंट्स मॅटर्स अ लॉट टू क्रिएट इम्प्रेशन. हे वाक्यच मुळात चुकीचं आहे जे आपण पुढच्या मुलांना देतो. आय थिंक मी जे सहन केलं ती तुमची त्यावेळची वेळ रिक्वायरमेंट वेगळी होती, पण तिचा चॅलेंज हा थोडा वेगळा राहणार आहे. त्यामुळे ऍडजस्टमेंट आणि एक्सेप्टन्स हे दोन वाक्यांमधला फरक जर आपण मुलांना समजून सांगितला किंवा जनरेशनला दिला तर आय थिंक दॅट इज मोर स्ट्रॉंगर. इमोशनल आणि जनरेशनल बोलण्याचं कारण माझं इथे जास्त आहे कारण आपण महिला आहोत आणि मला असं वाटते वी आर म्हणजे वी प्ले 75 to 80% ऑफ रोल इन स्ट्रक्चरिंग अ फॅमिली अँड अ जनरेशन. भलेही म्हणजे आपण म्हणतो ना की नुसतं मुलगीच नाही, तिची पूर्ण फॅमिली, नुसतं आपणच नाही, आपले सासू सासरे म्हणा, आपले भाऊबंड म्हणा, इव्हन आपला नवरा म्हणा, तोही कुठून ना कुठून आपल्याच डेव्हलपमेंटल स्ट्रक्चर मध्ये येतो. म्हणजे म्हणायचं म्हटलं तर 25 वर्षापर्यंत आईनी स्ट्रक्चर केला असतो आणि फर्दर वी ट्राय टू स्ट्रक्चर देम इन द सेन्स ऑफ रोल विथ एक्सेप्टन्स टू देअर पर्सनॅलिटी. बट ही कुठेतरी आपण मिस करतो. आपण आपल्या पद्धतीने स्ट्रक्चर करतो आणि वी ट्राय टू रन द फॅमिली अकॉर्डिंग टू आवर स्ट्रक्चर. आय थिंक तिथे म्हणून म्हटलं की रोल मॉडेल जो आपण देतो त्यांना मुलांना किंवा मुलींना पुढच्या जनरेशनला देताना जर आम्ही मेंटली स्टेबल असू, आम्ही इमोशनली स्टेबल असू, तर आम्ही अवेअर्ड असू तर आम्ही आमचं गोल मुलांना जास्त चांगलं देऊ शकतो. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज की आपण जे बोलतो आणि आपण जे वागतो त्याच्यात जर विसंगती कुठेतरी निर्माण झाली तर जनरेशन्स आर व्हेरी स्मार्ट इनफ, पीपल आर स्मार्ट इनफ आय टू अंडरस्टँड. तर आपण ही जी विसंगती तयार होते आपल्या मानसिकतेची आणि आपल्या विचारांची आणि आपल्या दाखवण्याची, सतत हसू स्वतःहून पुसणे आणि गालावर हास्य दाखवणे इज द मोस्ट हार्मफुल थिंग दॅट आय हॅव ऑलवेज फाउंड. कारण महिलांमध्ये ती टेंडन्सी आहे, महिला म्हणजे म्हणायला आहे की महिला खूप रडतात किंवा दे क्राय व्हेरी फास्ट. तो त्यांचा गुणधर्म म्हणूया आपण, तो पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक ट्रेट झाला. पण आजची जनरेशन जर आपण म्हटली तर जसं मी म्हटलं की ती इतकी मधात फसलेली आहे की ती जेनेटिकली प्रमाणे, कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे, पर्सनॅलिटी प्रमाणे किंवा तिच्या इमोशनॅलिटी लेवल प्रमाणे तिला रडूसं तर वाटतं पण ती खुलून रडायला तयार नाही आजकाल. माय अगेन क्वेश्चन्स कम व्हाय. ती डोळे पुसून नुसतं चेहऱ्यावर हास्य ठेवत असते. या हास्याच्या मागे जे दडपतं आणि तो स्ट्रगल होतो
तो मला नाही वाटत, किंवा मला असं वाटते त्याला इतकं दाबण्याची गरज नाही आहे. यू शुड बी फ्री अनफ टू बॅलन्स दिस थिंग्स. आणि त्याच्यामुळे म्हणून एक आमच्यामध्ये किंवा सायकोलॉजीमध्ये एक स्टेटमेंट आहे की इमोशनल स्टॅबिलिटी इज मस्ट. लोक पर्सनॅलिटीला इम्पॉर्टन्स देतात, लोक बुद्धिमत्तेला महत्व देतात, लोक करिअरला महत्व देतात, पण आजकाल जी डेव्हलपमेंटल आलेली आहे त्याला इमोशनल कोशंट किंवा भावनिक कोशंट जे म्हणू त्याला खूप महत्व येत आहे. कारण सगळीकडे जर आपल्याला रोल फंक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी इमोशनल नीड आणि इमोशनल रिक्वायरमेंट ही खूप क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आपल्या इथे स्त्रियांना इमोशनल नीड काय प्रकार माहीतच नाही. आपल्याला सामानाची नीड माहिती आहे, आपल्याला देण्याची नीड माहिती आहे, आपल्याला प्रॅक्टिकल नीड माहिती आहे. आपल्याला स्वतःची किंवा दुसऱ्याची इमोशनल नीड असते, किंवा कोणीतरी मला हवं असतं, किंवा भावनिक मदतीची पण गरज असते. मला देखील किती स्ट्रॉंग वुमन इज अ मोर स्ट्रगलर आय विल से. कारण तिला खांदा हवा असतो पण तिला मागण्यात लाज वाटत असते, किंवा त्याच्याही पेक्षा तिने इतका स्वतःचा परफेक्ट रोल प्रेझेंट केला असतो की समोरचाही तो तिला हक्काने द्यायला येत नाही आणि तिने मागितलं तर समोरच्याला विश्वासही होत नाही. सो अगेन जसं मी म्हटलं, रोल मॉडेल चेंजेस, एज्युकेशन, इकॉनॉमी काही घेणं देणं नाहीये मानसिकतेशी. इव्हन अ डॉक्टर नीड्स अ सपोर्ट, इव्हन अ वर्कर नीड्स अ सपोर्ट. आणि आपण जे म्हणतो की ही इमोशनल स्टेबिलिटीची गरज सगळ्यांना आहे. एक छोटंसं उदाहरण अजून सांगायचं म्हटलं, चेंज ऑफ टर्मिनॉलॉजी. आजकाल सांगण्याचं उदाहरण की आपण करिअर केलं म्हणजे आपल्याला आपण सेल्फ सफिशियंट वाटतो, आपण फक्त इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झालाय. मला पाहिजे ती साडी घेता येते, मला ते पाहिजे ती जबाबदारी घेता येते, मला पाहिजे ते करता येतं. याच्या मागचा फक्त एक की मी कोणासमोर हात नाही फैलत. हा एक प्लस पॉइंट सोडला तर त्याच्या मागचं सॅटिस्फॅक्शन किती, त्याच्या मागचं स्प्रेडिंग किती. ऍक्च्युली इफ यू लुक टू द सॅटिस्फॅक्शन लेवल, ती तेव्हाच होते जेव्हा ती तुम्ही पॉझिटिव्ह राहता आणि कोणाला तरी अजून देता. ती देण्याची पॉझिटिव्हिटी तुम्ही तयार करा, तेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शन लेवल अजून वाढतं. टर्मिनॉलॉजी म्हणायचं झालं तर आधी नेहमी आपण म्हणतो करिअर वुमन. ज्या वुमनला करिअर असेल ही डॉक्टर आहे, ही इंजिनियर आहे, आणि घरगुती स्त्री असेल तर ही हाऊस वाईफ आहे. सो नाव लास्ट फ्यू इयर्स आमची सुद्धा टर्मिनॉलॉजी चेंज झाली आहे. हाऊस वाईफ का, शी इज प्लेइंग सो मल्टीटास्किंग रोल. सो नाव शी इज बीन ग्रेडेड विथ होम मेकर. होम मेकर इज अ सेन्स जी घडवते पूर्ण घर. या पद्धतीने होम मेकर म्हणजे जी पूर्ण घर तयार करते. आणि जे हे घर तयार करतात ती जर इमोशनली स्ट्रॉंग असेल आणि ती जर इमोशनली स्टेबल असेल तर आय थिंक दॅट वर्क्स मोर. आणि या इमोशनल अनस्टेबिलिटी मध्ये कुठेतरी ती सतत स्वतःचं अस्तित्व हारत जाते. इतकंच नाही, म्हणून मी हे आय विल रिक्वेस्ट किंवा आय विल सजेस्ट ऑल द लेडीज, ज्याही तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्म तुम्ही ऑलरेडी 1, 2, 4 पायऱ्या तर गाठलेल्या आहे, कारण तुमचं करिअर एस्टॅब्लिश झाली आहे, तुमची पर्सनॅलिटी एस्टॅब्लिश झाली आहे, तुम्ही इकॉनॉमिकली स्वतःला डेव्हलप केलेलं आहात, इंडिपेंडेंट केलेलं आहात. पण या इंडिपेंडन्सी मध्ये स्वतःची मानसिक हालमेलकडेही तुम्ही स्वतःला लक्ष द्या. लाईफ चेंजेस, स्टेजेस चेंजेस, टॅलेंट चेंजेस, इमोशन पण बदलतात. जे इमोशनल चेंजेस मेन्सुरेशन मध्ये असतात ते वेगळे, एक बायको झाली की तिचे इमोशनल चेंजेस वेगळे, एक मदरहुड झालं की तिचे इमोशनल चेंजेस, आणि मिनोपॉज जेव्हा येते तेव्हा एकदा एज ऑफ 40 हर चेंजेस, लाईफ चेंजेस. आता आय विल ट्राय टू फोकस मोर ऑन 40s, कारण मी जेव्हा तुमचा एक प्रोफाईल थोडासा बघितला तर आय कुड सी की बऱ्यापैकी सगळे सेटल झालेले, बऱ्यापैकी सगळ्या आपल्या आपल्या अचीवमेंट लेवलवर आलेले आहे. आणि त्याच्यापेक्षा माझ्याकडे सध्या येणारा फ्लो हा 45 to 50च्या रेंज मधला अतिशय जास्त आहे. मिनोपॉझल चेंजेस नुसतं फिजिकल चेंजेस नाही पण इमोशनल चेंज पण खूप आणतो. याच्यामध्ये एन्झायटी लेवल जी वाढते, त्याच्यामुळे जे इरिटेबिलिटी वाढते, जो आपला पेशन्स कमी होतो, जी आपली चिडचिड होते, जी आपल्याला एकटेपणा पाहिजे असतो, यात हा मला वाटते तुमच्या फॅमिलीला नरेट करणं खूप गरजेचं आहे. आपण कधीही या विषयांवर घरात खुलून बोलत नाही, तर मला असं वाटतं याचीही तेवढीच गरज आहे बोलण्याची, टू एक्सप्रेस इन द फॅमिली. कारण हा जो सडन चेंज येतो आपल्या बिहेवियर मध्ये, हा आपल्याच्यानी डायजेस्ट नाही होत आणि त्यांच्याच्यानी डायजेस्ट नाही. सो आय थिंक हा खुलून बोलणे आणि हा एक्सप्रेस करणे आणि जे काही हे बारीक चेंजेस येतात ते त्या फॅमिलीला कळून देणे आणि त्याच्या अनुसार आपला चेंज घेणे,
लाईफचा प्रोटोकॉल चेंज करणे किंवा लाईफची आपली अपॉर्च्युनिटीज चेंज करणे ही तेवढीच खूप महत्वाची आहे. ना कमिंग बॅक जर आपण म्हटलं की जसं मी बघितलंय की वुमन ट्रेन्स टू बी मोर परफेक्ट, इनफॅक्ट इट स्ट्राइव्स टू बी मोर परफेक्ट. आणि या परफेक्शन मध्ये ती अतिशय स्वतःची आयडेंटिटी आणि स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी जी लूज करते त्याला अपग्रेड करण्यासाठी किंवा त्याला पुन्हा मिळवण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं की आज 4चा कार्यक्रम, कोणीही खूप शांततेने येऊन बसलेलं नाही आहे, टास्क ओरिएंटेड, किती वाजेपर्यंत चालेल, संपल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक काय मॅनेज करायचा आहे, किंवा प्रत्येकाची आपली जी रोल मॉडेल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लाईन आहे त्याच्यामध्ये जो सायकल लागलेला आहे त्याच्यामध्ये जी मेंटल एक्झॉर्शन होतं, आय थिंक त्यालाही मेंटल स्टेबिलिटीची गरज आहे. सो यू हॅव टू चॅलेंज युअर पोटेन्शियलिटी. सगळे प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनी सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये येणे गरजेचं नाही, कारण माझा सांगण्याचा मुद्दा हा काय, जर तुमच्यामध्ये तो पिलर असेल तर जरूर करा. पण इतर महिला जातात म्हणून मी का घरी राहू किंवा माझ्यात पोटेन्शियलिटी काय, ही मी खूप द्वंद्वयुद्ध बघितलेलं आहे. माझ्या पेशंट्स मध्ये, क्लायंट मध्ये स्ट्रगल ऑफ इंडिव्हिज्युअल रोलच हरवलेला आहे. माझी पोटेन्शियलिटी काय हा जोपर्यंत आपल्याला कळत नाही, हे जोपर्यंत आपण स्वतःहून शोधत नाही, तोपर्यंत आपली पॉवर ही सगळीकडे कमी पडणार आहे. त्याच्यासाठी जर आपल्याला स्वतःचा स्ट्रेस लेवल कमी करायचा असेल किंवा त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मला असं वाटते आपण स्वतःला अनालाइज करायला पाहिजे. हाऊ डू आय अनालाइज माय स्ट्रेस? स्ट्रेस काय आहे? आपल्याला विषय असेल तरच स्ट्रेस कळतो. काही ताण आला, डिसिजन मेकिंग नाही आलं, कुठे दुसऱ्याचा काही प्रॉब्लेम सोडवायचा असेल तरच आपल्याला स्ट्रेस जाणवतो. पण आपला इंटरनल स्ट्रेस काय असतो, आपली स्वतःची फिजिकल नीड काय मागते, आपली सायकोलॉजिकल नीड काय मागते, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मला असं वाटतं त्याच्याकडे आपण प्रायमरी फोकस द्यायला पाहिजे. कारण आपण स्टेबल असू, आपण मेंटली बॅलन्स असू तर आपण जास्त बॅलन्स परिवार, जास्त बॅलन्स सोसायटी तयार करू शकतो. तर छोटे छोटे जे बदल स्ट्रेसमुळे तयार होतात, सगळ्यात महत्वाची म्हणजे चिडचिड. अतिशय अनफ्रिक्वेंट, अनस्टेबल आणि अनप्रिडिक्टेबल चिडचिड असते. म्हणजे थोड्या वेळ आधी बरी असते ना, अचानक माहित नाही काय घाबरल्यासारखं होतं, मधातच रेस्टलेस सारखं होतं. बऱ्याचदा ती आपल्याला आयडेंटिफाय पण नाही होत. आपण इतक्या त्या माइंड स्विंग मध्ये असतो कामाच्या, प्लॅनिंगच्या, की आपलं बिहेवियर मॉडेल कधी बदलतं हे देखील आपल्या लक्षात येत नाही. समोरचा, घरचा, बाहेरचा, लहान मुलगा, आजी आजोबा सगळ्या घरातल्यांना ऑब्झर्व होतं पण आपल्याला ऑब्झर्व होत नाही. त्यांच्याकडनं कळतं की काय झालं तुला, अचानक तुला इतकं अशी का इरिटेटेड होते किंवा अशी चिडचिड का होते. सो आय थिंक आपण एनालाइज आपण करायला पाहिजे. सो फोकस टुवर्ड्स युअर इरिटेबिलिटी झोन. आपली चिडचिड होते आहे का, आपल्यात बदलाव येतो आहे का, आपल्यामध्ये इंटरनल रेस्टलेसनेस तयार होते आहे का, अचानक आपण अति सेन्सिटिव्ह होतो आहोत का, आणि खूपच डिफेन्सिव्ह होतोय का, म्हणजे एकदम अचानक भरून येतं पण आपण पुन्हा स्वतःला डिफेंड करतो. या छोट्या छोट्या सिम्पटम्सला स्वतःमध्ये ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा थकवा, तशी महिला कधीच थकत नाही, शी इज ऑलवेज अ मॅरेथॉन रनर. पण आय थिंक टेक अ ब्रेक टू एनालाइज युअर फटीक, जे आपण करत नाही. आणि तुम्हाला याच्यावरून सांगते मी, परवा माझ्याकडे एक केअरटेकर आली. म्हणजे केअरटेकर आली म्हणजे एक सिनियर सिटीजन होती आणि तिच्यासोबत तिच्या रेग्युलर फॉलोअपला ती केअरटेकर आली. सगळं सेशन झालं, एक माझं तिच्याशी फॉलोअप झालं. ती केअरटेकरनी मला एक खूप छान प्रश्न विचारला. म्हणजे शी इज अन अनएज्युकेटेड लेडी, ब्युरो थ्रू काम करते. तिने मला विचारलं, मॅडम बायांना का हो जास्त थकायला होतं म्हातारपणी माणसांपेक्षा, आणि हे सगळं असताना माणसांना जास्त केअरटेकर ठेवले जातात बायांपेक्षा, असं का? आणि इट रिअली टुक मी अ टाइम टू थिंक की खरंच आहे. याच्या मागचं जेव्हा मी बराचसा असं अनालाइज केलं आणि आय स्टार्टेड लुकिंग टू माय ओन सायकल्स ऑफ पेशंट, थकवा काय असतो ती अनालाइजच नाही. अगदी पार जेव्हा लास्ट लेवल येते की संपलं आता काहीच नाहीये, तेव्हा आडवी जाऊन ती गिव्ह ओव्हर करते. पण तोपर्यंत लास्ट लिमिट पर्यंत, आणि मग त्या थकव्यामध्ये जो तिचा बॅलन्स जातो, मग ऑटोमॅटिकली तिची चिडचिड वाढते, तिची बडबड वाढते, तिचे एक्सप्रेशन अग्रेसिव्ह होतात आणि प्रेझेंटला सोडून ती पार 20 वर्षापर्यंत पास्ट मध्ये जाते. सो वाय? बरं, आपण तर 2 क्षणांनी विसरून जातो, पण ज्यांना आपण ऐकलेलं असतो ते मात्र इतके काही घट्ट पकडून ठेवतात आणि त्याच्यावर आपलं नवीन चित्र रंगवत असतं. शब्द भावनात्मक निघू शकतो, शब्द सिच्युएशन अनुसार निघू शकतो.
म्हणून दुसरा तुम्हाला समजून घेण्याच्या आधी माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःचा थकवा लेवल जाणा. कारण तुमची फटिक लेवल जेव्हा तुमच्या लक्षात येईल, फटिक डझंट मीन ओनली फिजिकल, फटिक मीन इव्हन इमोशनल. ती जेव्हा थकते तेव्हा थोडासा ब्रेक, थोडासा शांतपणा आणि थोडासा थांबायला शिका. थांबणं म्हणजे स्त्रीसाठी गुन्हा नाही, तो तिचा हक्क आहे आणि तो तिचा अधिकार आहे. त्यामुळे थोडासा बॅलन्स आणि थोडासा पॉज हा तिला मस्ट आहे, जो आपण घ्यायला पाहिजे ना. वन मोर थिंग, आपल्याकडे पॉझिंग म्हणजे काय आहे, फटिक रिलीफ म्हणजे काय आहे, किंवा मेंटल रिलॅक्सेशन म्हणजे काय. चला 2 दिवस कुठेतरी फिरायला जाऊया म्हणजे चेंज मिळतो, हा चेंज नाही. हाऊस असेल, फिरायचं असेल, भाग वेगळा. मेंटल रिलॅक्सेशन इज डिफरंट. मेंटल रिलॅक्सेशन म्हणजे स्वतःसाठी स्वतःला थोडा शांत वेळ देऊन स्वतःला पॅम्पर करा. पॅम्पर म्हणजे जरुरी नाहीये पुन्हा की तुम्ही पार्लर मध्ये जा, शॉपिंगला जा. आमच्या पद्धतीने हे डिफेन्सिव्ह नेचर तयार व्हायला लागले. आजची जनरेशनची स्त्री काम नाही म्हणून तळमळून बाहेर जाते का, काही तर फिरून आल्यावर बरं वाटतं, शॉपिंग केलं की बरं वाटतं. सो दीज आर डिफेन्सिव्ह नेचर. ओरिजिनल इफ मेंटल रिलॅक्सेशन असेल तर टेक अ पॉज अँड टेक अ इंटरनल अनालिसिस. स्वतःचं सेल्फ रिअलायझेशन घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी माइंडफुलनेस प्रॅक्टिस करा. योगा करतो, योगाचा मागचा फोकस आहे फिजिकल फिटनेस, मेंटेनिंग फिगर, लुकिंग ब्युटिफुल. इंटरनल जेव्हा आपण रिलॅक्सेशन करतो किंवा माइंडफुलनेस प्रॅक्टिस करतो, इट इज अन इंटरनल रिलॅक्सेशन, इट इज इंटरनल ब्युटी, जी ऑटोमॅटिकली स्किनवर अजून जास्त ग्लो करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑटोमॅटिक एक्सेप्टन्स बाहेरून येते. तुम्ही जर सॉफ्ट स्पोकन असाल, तुम्ही जर रिदमिक असाल, तुम्ही जर प्लीजिंग पर्सनॅलिटी असाल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही रिलॅक्स असाल, ऑटोमॅटिकली समोरचा तुम्हाला सोशली, इमोशनली, प्रेमापायी, अफेक्शनेट ऑटोमॅटिकली वेलकम करतो. सो ट्राय टू मेंटेन युअर फिजिओलॉजिकल कंडिशन इन मोर रिलॅक्सिंग फॉर्म. त्याच्यासाठी स्वतःचा एक जो स्पेस आहे, की स्वतःचा जो लोनलीनेस आहे किंवा स्वतःची जी इंडिव्हिज्युअलिटी, इंडिपेंडंट टाइम जो म्हणतो, हा थोडासा घ्या. रोज थोडासा तरी स्वतःसाठी एक सेल्फ अनालिसिस साठी आपण टाइम द्यायला पाहिजे. आपण थकूनच बिछाण्यात शेवटपर्यंत जातो, त्याच्यात मग नंतर आपल्या मल्टीटास्किंग रोल प्रमाणे उद्याचे प्लॅनिंग सुरू होतात. उद्याचा दिवस उजाडू द्या, उद्याचा प्रोग्राम आपण उद्या करूया. आजचं जर असेल, आजचं अनालाइज करून व्हॉट इज माय अचीवमेंट, ट्राय टू वर्क ऑन टू दॅट. जर एखाद्या वेळेस वाटत असेल की आय नीड माय स्पेस, आय नीड माय लोनलीनेस, प्लीज टेक इट. ती गरज आहे. तो जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमची मेंटल स्टेबिलिटी फिजिकल स्टेबिलिटी पेक्षा डबल जास्त वर्क करते. तुमचा माइंड जितका जास्त रिलॅक्स होईल तितका तो एम्पावर करतो तुमच्या फिजिकल कंडिशन. फॉर रिड्युसिंग द स्ट्रेस लेवल, रिलॅक्सेशन टेक्निक्स हे खूप छान असतात ना. रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणजे काय, मला सांगत ती घरगुती लेवलला आहे. मला मी लास्ट मध्ये एक छोटासा तुम्हाला एक्सरसाइज तो सांगेल, म्हणजे यू कॅन प्रॅक्टिस ऑन युअर डेली लाईफ टू मेंटेन युअर मेंटल स्टॅबिलिटी. त्याच्यानंतर आपल्या डिस्टर्ब स्लीप आणि डिस्टर्ब फूड हॅबिट्स ना, गाडीत खाणे, मल्टीटास्किंग रोल आहे, मी सुद्धा खाते, पण हाऊ मच इट इज नीडेड. आय थिंक हे जे डायव्हर्सिटी आपण बॉडी रोल मध्ये आणलेला आहे, आपल्या करिअर रोल मध्ये किंवा टुडे रोल मध्ये आलाय, याच्यामुळे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा अतिशय होत चाललेला आहे. याला तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनला फॉल्स रोल मॉडेल प्रमाणे जाईल. त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट आणि इमोशनल मॅनेजमेंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपण फक्त इकॉनॉमिकल मॅनेजमेंट कडे जास्त फोकस करतो. आय थिंक सायकोलॉजिकल मॅनेजमेंट आणि इमोशनल मॅनेजमेंट ही पिलर हा तेवढाच महत्वाचा आहे, जो तुम्ही तुमच्या जनरेशनला आणि तुमच्या मुलांना आणि तुमच्या सोशल कन्सेप्टवर पण लोकांना द्यायला पाहिजे. मेनी अ टाइम म्हणजे जर खरं वुमन मध्ये खूप पोटेन्शियलिटी आहे, शी इज रिअली अन एम्पावर्ड वुमन टू डू ऑल द टास्क, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 3 पिलर व्हॉट आय ऑलवेज फाइंड इन माय क्लायंट्स किंवा इन माय पेशंट्स इज की सेल्फ एक्सेप्टन्स इज व्हेरी पुअर. सो ट्राय टू फोकस. आय विल गिव्ह यू दिस 3 वर्ड्स. सेल्फ एक्सेप्टन्स, तुमची लिमिट, तुमची पॉवर, तुमचं लेबर आणि तुमची लीडरशिप, या 3 L's वर जे तुम्ही सेल्फ एक्सेप्टन्स ठेवा ती ट्रुली ठेवा. त्याच्यानंतर फोकस टुवर्ड्स युअर पर्सनल ग्रोथ. फॅमिली गोल आहे, सोशल गोल आहे, सगळे करिअर गोल आहे, पण त्याच्यामध्ये पर्सनल ग्रोथ
याला पण तेवढाच इम्पॉर्टन्स द्या, कारण इमोशनल स्टेबिलिटीवर तो ग्रोथ हा खूप इम्पॉर्टन्स आहे. नाव अगेन कमिंग बॅक, पर्सनल ग्रोथ म्हणजे नॉट बीइंग सेल्फिश. पर्सनल ग्रोथ डझंट मीन ओनली मी. पर्सनल ग्रोथ मीन्स ग्रो विथ ओव्हरऑल, ग्रो विथ युअर म्हणजे तुमचं पूर्ण ओरा ओव्हरऑल ग्रो करा. मग त्याच्यामध्ये तुमची थिंकिंग ग्रो करा, तुमची स्टॅबिलिटी ग्रो करा, तुमची सेल्फ ऍक्च्युअलायझेशन मेथड ग्रो करा, तुमची रिअलिस्टिक स्वतःसाठी परसेप्शन ग्रो करा, आणि तुमची सेल्फ रियालिटी एक्सपेक्टेशन पण ग्रो करा. Everybody has accepted role, but put a limit to it. Don't be too sympathetically, don't be in too needs. Try to make a balance. Balance is very much important, आणि किंवा बॅलन्स आणणे हा स्वतःसाठी खूप महत्वाचा आहे, स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी. खूप अतिशय दुसऱ्यांकडनं अपेक्षा करणे इज ऑल्सो अ रॉंग अँड अ फॉल्स गोल. आय थिंक त्याच्यामध्ये जसं आपण इकडे खूप अति परफेक्ट करायला जातो, तर अगदी ड्रास्टिकली चेंज मध्ये आपण सगळंच हँडओव्हर करतो. वी एक्सपेक्ट टू मच फ्रॉम अदर. रिझन्स टू डिवोर्स टुडे आर व्हेरी कॅज्युअल. आणि जर मी माझ्या 2-3 वर्षाचा करिअर फक्त ग्राफ बघितला करिअरचा, तर डिवोर्स डिमांड्स आर मोर इन गर्ल्स दॅन मेन्स. आणि त्याच्या मागचं फिलॉसॉफिकल किंवा सायकोलॉजिकल रिझन बघितलं तर इतक्या शिल्लक आहे की तुम्ही म्हणाल ही डझंट डू दिस फॉर मी, ही डझंट डू दॅट फॉर मी, इन लॉसचे खूप माझ्याकडनं एक्सपेक्टेशन्स आहे, किंवा मी इंडिपेंडेंट आहे, मी अर्न करते, माझी प्रिऑरिटी आहे, माझी प्रिऑरिटी लाईन आहे, माझा सेल्फ आहे, म्हणजे सेल्फला बनवायचा आहे पण इतकं स्ट्रॉंग नाही बनवायचं आहे की त्याच्यासाठी आपण लाईफ आणि फॅमिली कॉम्प्रोमाइज करायचं. सोशली काही एक सायकल आहे, आणि जसं मी म्हटलं की इट इज कॉम्प्लिमेंटिंग इच अदर, नॉट कॉम्पिटिशन इच अदर. हा कॉम्प्लिमेंटिंग रोल जर आपण केला तर आय थिंक हे जी मानसिक घालमेल आहे किंवा फॉल्स इंटरप्रिटेशन स्वतःसाठी जे आपण तयार केलेले आहे ते कमी होतील. आणि पर्पज ऑफ लाईफ, आपल्या आयुष्याचं ध्येय, आपल्या आयुष्याला सपोर्ट सिस्टीम आणि माझा रोल, वी शुड ऑलवेज अपग्रेड. आता तुम्ही सगळ्याच करिअर ओरिएंटेड आहात, सगळ्याच अचीवर आहात, तर मी म्हणेन सेल्फ ग्रोथ हा फक्त स्वतःसाठी न ठेवता तो जितका जास्त स्प्रेड करता येईल तुम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्म वरून किंवा तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटी अनुसार, जितके तुम्ही अनकॉन्शियस रोल मॉडेल बनाल, जितके तुम्ही प्लीजर बनाल, तितकाच तुमचा सोशल हा ग्रोथ होतो. नाव छोट्याशा रेमेडीज काय आपण करू शकतो स्वतःला एनहान्स करायला. सगळ्यात महत्वाचं आहे ऍक्ट ऑफ काइंडनेस. काइंडनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काइंडनेस म्हणजे दान धर्म म्हणतो ना आपण, पैसा तो नाही. काइंडनेस बीइंग सॉफ्ट टू सेल्फ, बीइंग सॉफ्ट टू अदर. विसरू नका, जो समोरचा व्यक्ती आहे त्याला त्याचं एक व्यक्तिमत्व आहे, त्याचा एक माइंडसेट आहे, त्याची एक सायकोलॉजी आहे. त्याच्याशी डील करताना तुम्ही त्याची फिगर न ठेवता आपल्या ओरिजिनॅलिटीनी त्याच्याशी डील करा, आणि त्याच्या लिमिट्सला आणि स्वतःच्या लिमिट्स ठेवून त्याच्याशी समायोजन करा किंवा काइंडनेस इफेक्ट ठेवा. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड. प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपण सगळे लॅक करतो. छोटीशी गोष्ट करू शकता, रोज नाही केलं तरी चालेल, पण कमीत कमी हप्त्यातून 2दा तरी आपण नक्की करू शकतो. राईट डाऊन समथिंग फॉर युअर सेल्फ. आपण कधी लिहत नाही. लिहिणं म्हणजे काही एसे नाही लिहायचं आहे, पण पेन डाऊन. आपल्या डोक्यात विचार करत असतो, पण वी ऑलवेज से राईट इट डाऊन. जर्नल्स. काय होतं जेव्हा आपण त्याला रिस्ट्रक्चर करतो तेव्हा आपल्या समोर त्या पॉझिटिव्ह मेमरीज किंवा चॅलेंजेस आणि मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह केलं ते सोल्युशन्स आपल्याला दिसतात. मी काय काय चांगलं करू शकली, मी काय काय माझं स्वतःची अचीवमेंट करू शकली, किंवा मी काय काय स्वतः देऊ शकले दुसऱ्यांना. या बेस लाईनवर, ग्रॅटिट्यूड लाईनवर माझा थोडासा आठवड्यातून 2 दिवस तरी सेल्फ अनालिसिस रिपोर्ट हा आपण लिहायलाच पाहिजे. याच्यामुळे आपलं जे व्हेंटिलेशन होतं, आपली जी मानसिकता बाहेर पडते, आपल्या मनातलेलं दडलेलं जे असतं, जे आपण कधी कधी दुसऱ्यांना नाही सांगू शकत, मैत्रिणींना नाही सांगू शकत, किंवा एक जी कॉन्फिडेन्शियलिटी आपल्याला नकोच ते आपल्या सेल्फ इमेजला हार्म करेल, म्हणून त्याच्यासाठी आपण ती मेंटेन करायला पाहिजे. माइंडफुलनेस प्रॅक्टिस हा खूप महत्वाचा आहे. पे अटेन्शन. माइंडफुलनेस म्हणजे अवतीभोवती काय चाललं आहे, ऐकणं, दिसणं, टेस्ट. वी डोंट फोकस टुवर्ड्स दॅट, वी आर इन मल्टिपल कॅल्क्युलेशन. काय दिसतंय, इतकं वॉवल, इतके जम्बलिंग असतो आपण
की एका गोष्टीकडनं फोकस नाही करत. अँड दॅट इज ऑल्सो द रिझन की वुमन्स मध्ये मेमरी लॉस किंवा फॉरगेटफुलनेस हा जास्त वाढतो. कारण ज्या टाइमाला ज्या गोष्टीला आपण खूप कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे त्याला सोडून आपण बाकीच्या गोष्टींकडे इतका ओव्हरलॅपिंग वर्क करत असतो की वी लूज द फोकस. सो दॅट्स माय माइंडफुलनेस प्रॅक्टिस. प्राणायाम इज डिफरंट. माइंडफुलनेस इज सेल्फ रिलॅक्सेशन. यू कॅन प्रॅक्टिस दॅट. पॅशन डेव्हलप करणं, स्वतःची आवड जोपासणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा महिला आजकाल करतातही अँड दॅट इज अ गुड साईन. पण प्रमोट अदर्स टू डू, की एक जे पॅशन असतं त्याच्यामुळे जी पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये तयार होते आणि स्वतःला बॅलन्स करण्याची जी मानसिक तयारी होते दॅट एव्हरीगेट्स, ती वाढते. लाफ्टर, आय थिंक हसणं आपल्या सगळ्यांनाच आवडत असतं, त्यामुळे आपल्याला कारणच लागतं हसायला अँड वी आर ओपन टू इट. सो स्माइलिंग अँड लाफ्टर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कनेक्ट विथ पॉझिटिव्ह पीपल. कारण जेव्हा आपण पॉझिटिव्ह लोकांशी मिळतो, जेव्हा आपण पॉझिटिव्ह अप्रोच घेतो, तेव्हा आपली स्वतःची पर्सनॅलिटी अजून एनहान्स होते. आपण अजून पॉझिटिव्ह होतो आणि आपली मध्ये जी एनर्जी असते ती रिजनरेट होते. त्यामुळे जितके आपण पॉझिटिव्ह लोकांशी मिळू तितकाच आपल्याला अजून पॉझिटिव्ह ओरा मिळतो आणि आपली स्वतःची एनर्जी त्याच्यामध्ये मल्टिप्लाय होते. सो जस्ट बिफोर एंडिंग मला फक्त तुम्हाला एक रिलॅक्सेशन टेक्निक सांगायची आहे की जी कॉमनली आपण करू शकतो. आपण योगा करतो, आपण प्राणायाम करतो, पण आपण माइंड रिलॅक्सेशन बऱ्यापैकी कमी करतो. सो इफ you can practice it, it will help you. It is called as muscle relaxation technique. जसं मी सांगितलं की महिला या मल्टीटास्किंग असतात. अगदी पार त्यांचं डोकं, शरीर, बोटन बोट, डोळे, डोकं, केस सगळ्या प्रकारचा वापर होतो त्याच्यामध्ये. तर त्या सगळ्या पद्धतीने यू शुड ट्राय टू प्रॅक्टिस दिस एव्हरी डे इफ पॉसिबल. व्हेरी गुड. नाही तर कमीत कमी आठवड्यातून 2दा किंवा 3दा जरी या मेथडला नक्की प्रॅक्टिस करा. नाउ व्हॉट इज रिलॅक्सेशन टेक्निक? रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजे एक निवांत स्वतःचा वेळ घ्या ज्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला आवाज देणारा कमीत कमी 10-15 मिनिटं नसणार. सो यू कॅन डू दॅट. व्हॉट इज की यू कॅन जस्ट रिलॅक्स युअरसेल्फ. शांततेने झोपा, शरीर ढिलं सोडा आणि शरीर ढिलं सोडल्यानंतर थोड्या वेळ कमीत कमी 2-3 मिनिटं तुम्ही प्राणायामकडे किंवा नॉर्मल ब्रीदिंग कडे कॉन्सन्ट्रेट करा. आफ्टर दॅट जेव्हा बॉडी रिदमिक होते, तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे का सगळ्यांना? वुड यू लाईक टू ऑपरेट इट? डन. ओके. सो आय जस्ट गिव्ह यू फॉर शॉर्ट देते, लॉंग नाही ते. सिटिंग पोझिशन मध्ये पण करता येतं आपल्याला. जस्ट सिट विथ युअर कम्फर्टेबल झोन. अगदी बॉडी रिलॅक्स करून शांत ठेवा. पूर्ण बॉडी लूज करा. बी रिलॅक्स. हातातले पर्स, मोबाईल जे काही असेल ते सगळं बाहेर ठेवा. क्लोज युअर आईज and focus to your normal breathing. तुमच्या ब्रीदिंग कडे लक्ष केंद्रित करा. अगदी नॉर्मल ब्रीदिंग. मी 5चा काउंट देते, तोपर्यंत तुम्ही तुमची नॉर्मल ब्रीदिंग आणि तुमचा फोकस आतमध्ये येणाऱ्या श्वासाकडे आणि गरम हवा जी आपल्या नाकातून बाहेर जाते त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. 1 2 3 4 5. Focus to your normal breath. आता आपल्या पायाच्या तळपायाकडे पूर्ण आपलं लक्ष केंद्रित करा. फील युअर फूट. तळपायाला फील करा. तळपायांमध्ये मसल्सला स्ट्रेस तयार करण्याचा प्रयत्न करा. तिथे थोडासा प्रेशर तयार करा. आवळायचा प्रयत्न करा आपल्या फुटला. होल्ड इट. जितकं सहन होईल तितकं त्याच्यावर ताण तयार करा आणि अगदी हळूहळू हळूहळू पायाला पुन्हा रिलॅक्स करा. स्लोली 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 रिलॅक्स युअर लेग. आपल्या खालच्या पोटऱ्यांकडे आता लक्ष केंद्रित करा. पोटऱ्यांमध्ये ताण तयार करण्याचा प्रयत्न करा.
मसल्सला पोटऱ्यांच्या आतमध्ये पुल करा. जितकं पुल करता येईल तितकं पुल करा. सहन होईल तितकं सहन करा आणि हळूहळू हळू त्याला रिलॅक्स करा. आता वरच्या मांड्यांकडे फोकस करा. Your upper thighs. Focus towards your upper thighs. Stress तयार करा. Hold it and relax it. Slowly, slowly, slowly relax it. आता पोट हळूहळू आतमध्ये घ्या. Pull your stomach inside. Hold it and slowly, slowly, slowly relax it. मुठ्ठी बांधा. हाताची मुठ्ठी बांधा. टाईट. जितकं सहन होईल तितकं सहन करा आणि हळूहळू सोडा. फील द ब्लड सर्क्युलेशन. जेव्हा आपण हळूहळू सोडतो, जो रक्तस्राव वाहताना तो आपल्याला फील झाला पाहिजे. क्लोज युअर आईज. अंधार जो येतोय, जे व्हायब्रेशन तुमच्या डोळ्यासमोर येत आहे, त्याला फील करा. अँड रिलॅक्स युअर आईज. जितका सहन होईल तितका सहन करा. अँड रिलॅक्स युअर आईज. कीप युअर आईज क्लोज. आता आपल्या फोरहेड कडे फोकस करण्याचा प्रयत्न करा. फोरहेड कडे फोकस करा. अँड ट्राय टू से इन युअर माइंड, आय एम फीलिंग रिलॅक्स, आय एम फीलिंग बेटर. 5 वेळेस मनात शांततेने अगदी हळूवार म्हणा, आय एम फीलिंग बेटर, आय एम फीलिंग रिलॅक्स, आय एम फीलिंग बेटर, आय एम फीलिंग रिलॅक्स, आय एम फीलिंग बेटर, आय एम फीलिंग रिलॅक्स, आय एम फीलिंग बेटर, आय एम फीलिंग रिलॅक्स. आणि हळूहळू हळू आपली डोळे slowly open your eyes. आता बेसिकली मी याच्यात फक्त तुम्हाला 5-6 पॉइंट्स दिलेले किंवा 5-6 भागांकडेच फोकस केलाय, कारण इट इज जस्ट अ रोल मॉडेल. पण याच्यामध्ये तुम्ही शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागांवर इंडिपेंडेंटली ताण तयार करून, होल्ड करून, डबल स्लो स्पीडनी त्याला रिलॅक्स करू शकता. इफ यू रिअली ऑब्झर्व, 10 मिनिटं आधी जेव्हा तुम्ही ऐकायला बसला होता आणि आता हे अगदी 3-4 मिनिट्सचं जेव्हा तुम्ही केलं, तर डोंट यू फाइंड अ चेंज? Your body seems to be more subtle. Body थोडी rhythmically, blood circulation wise, brainstorming wise relax होते. आणि हा जो फोकस आहे रिलॅक्सेशनचा, हा प्राणायाम सारखा जरी असला तरी हा कूल माइंडिंग याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. डबल फायदा आहे. का? कारण जेव्हा आपण अँशियस होतो, जेव्हा आपण स्ट्रेसफुल होतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. डोकं दुखायला लागते, घाबरल्यासारखं होते, हातापायाला घाम होतो, किंवा ताणाचा हा नेहमी शरीरावर फरक दिसायला लागतो, थकल्यासारखं वाटतं. या एक्सरसाइजमुळे, या रिलॅक्सेशन टेक्निकमुळे शरीराचे जे फटिकनेस आहे, हा स्ट्रेस कमी करून आपण मेंटल रिलॅक्सेशन प्रोव्हाइड करतो. सो दिस इज कॉल्ड एज रिलॅक्सेशन, मसल रिलॅक्सेशन टेक्निक. याच्यामध्ये माइंडफुलनेस प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. याचा मॅक्झिमम बेनिफिट हा ब्रेनला मिळतो. त्याच्यामुळे मी जरी 5-6 भाग सांगितले तरी तुम्ही शरीराच्या अगदी बोटांपासून तर नाकापर्यंत, बोटांपर्यंत तुम्ही कुठलाही बॉडी पार्ट याच्यामध्ये यूज करू शकता आणि ते प्रॅक्टिस मध्ये आणू शकता. ओके, सो ऍट द एंड जस्ट टेक अवे पॉइंट जर म्हणायचं झालं माझ्याकडनं, तर आय विल ऑलवेज टेल की रोल मॉडेल फॉर सोसायटी, कारण तुम्ही सगळ्या स्त्रिया या मंचावर ज्या आल्या आहेत, बऱ्याचशा अचीव्ह करून आलेल्या आहेत. तर सायकोलॉजिकल डायमेन्शन ऍड करून सोसायटीला ग्रो करा, कारण अ वुमन इज मोर इम्प्रेसर टू अदर. जितकी एक बाई दुसऱ्या बाईला इम्प्रेस करू शकते, तितका एक माणूस नाही इम्प्रेस करू शकत. अँड दिस इज शोन बाय द स्टडीज. सेकंड थिंग, जितकी बाई एका बाईकडे मोकळी होते किंवा तिला जे व्हेंटिलेशन मिळते किंवा मैत्रिणीकडनं जे पॉवर बॅकअप मिळते, ते दुसऱ्या जेंडरकडनं मिळत नाही. त्यामुळे अजून तुमच्या ग्रुपला ग्रो करायला चान्स आहे. क्रिटिसिझम टू अदर वुमन इज द, म्हणजे दुसऱ्या बाईला, जर एखादी बाई सक्सेसफुल आहे, एखादी बाई छान करते आहे,
तर तिला मागे न ओढता, तिच्यामध्ये निगेटिव्हिटी न शोधता, तिला रॉंग इंटरप्रिटेशन की हिचं काय, अचानकच इतकी कशी वाढत चालली आहे, त्याच्या मागचं लॉंग लॉजिक न इंटरप्रिट करता, कारण त्याच्यामुळे फक्त आपल्यात निगेटिव्हिटी वाढते, तिला काहीही फरक पडत नसतो. सो एम्पॉवरिंग द अदर वुमन रादर देन क्रिटिसाइजिंग अ वुमन. आणि सेकंड थिंग, आणि अनदर इम्पॉर्टंट थिंग, परफेक्शनचा रोल मॉडेल जितका लवकरात सोडता येईल तितका सोडा. आणि थर्ड किंवा द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की सी युअर सेल्फ. जर परफेक्शन सोडायचं आहे तर तसंच रॉंग रोल मॉडेल पण तयार करू नका. रॉंग मॉडेलिंग आणि आपल्या मुलींना सुद्धा तो रॉंग मॉडेल पुढे प्रोव्हाइड करू नका. इंडिपेंडन्सी ऑफ अ वुमन doesn't mean she don't have to adjust. Adjustment everybody has to do. तर तिला ते पिलर्स पण तुम्ही नक्की द्या. आणि ओव्हरऑल फोकस ओव्हरऑल इमोशनल डेव्हलपमेंट कडे तुमच्या नवीन जनरेशनला, तुमच्या स्त्रियांना तुमच्याकडनं प्रोव्हाइड. थँक्यू सो मच. मला असं वाटतं जर मला प्रश्न विचारले असते तर मी जास्त छान तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकली असती. नमस्कार, मी वर्षा देशमुख. I congratulate first of all Uma. Thank you so That much. was such a wonderful counseling rather I would say. खरं म्हटलं तर मला एक प्रश्न होता की तुम्ही बोलता बोलता म्हटलं की दुसऱ्यांची म्हणजे तुम्ही असं एक व्यक्तिमत्व लक्षात न घेता तुम्ही स्वतःप्रमाणे वागा, त्यांच्या ऍटिट्यूड किंवा अप्रोच प्रमाणे नका वागू, असं एक तुम्ही बोलताना म्हटलं होतं. तर त्याचा खूप वेळा ऍडव्हर्स पण इफेक्ट असा होता की लोक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने घेतात आणि त्यांना वाटतं की हा आमच्यासारखं म्हणजे आमच्या प्रती ह्यांना काही निग्लिजंट आहेत, यांना काही आमची पर्वा नाहीये, असं पण एक कधी कधी होतं. माझ्या एका क्लोज रिलेटिव्ह सोबत असं झालं की तुम्ही तुमच्या वेळी तुम्ही हे करा, पण त्यांना असं वाटतं की ह्या आम्हाला सामावूनच घेत नाही, असं होतं. तर मग हाऊ टू डील विथ दॅट? येस, बेसिकली मी जे म्हटलं किंवा जे माझं स्टेटमेंट होतं, इट वॉज अ जनरलाइज स्टेटमेंट, नो डाऊट. बट मी नेहमी सांगते, कारण कसं आहे मॅम की जेव्हा आपण आपला एक रोल मॉडेल करतो, वी ऑलवेज कीप, आपण नेहमी आपला जो बिहेवियर असतं हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर पण अवलंबून असतं. त्यामुळे आपण फ्लेक्झिबल असतोच, पण इनस्पाइट ऑफ एव्हरी काय म्हणू कॉन्शियसनेस किंवा सगळा जो तुम्ही लक्षात घेऊनच तुमचं बिहेवियर असतं. फक्त इंटरनल असेसमेंट किंवा इंटरनल थॉट प्रोसेसने आपण कधीच बिहेवियर नाही करत, कारण एखाद्या वागणुकीच्या मागे आपलं लर्निंग पण असतं, आपले अनुभव असतात, आपली त्यावेळची माइंडसेट असते. त्याच्यामुळे तो हा वातावरणाचा अभ्यास करूनच आपली नेहमी वागणूक असते. पण आता जर समोरचा इतकं सगळं कॉग्निटिव्ह पॅरामीटर वर्क करून झालेल्या बिहेवियर नंतर देखील त्याला काही इश्यूज असतील, तर सी देयर इज देअर लर्निंग. वी कॅनॉट चॅलेंज समबडीज ब्रेन फॉर अनालिसिस. आपण त्यांना समजून सांगू शकतो, आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो, यू डिडंट मेन इट, बट यू कॅनॉट चॅलेंज देम, यू कॅनॉट कंट्रोल देम. आता इथे आपलं बिहेवियर मॉडेल चेंज होतं. हाऊ क्लोज, हाऊ इम्पॉर्टंट अँड हाऊ इम्पॉर्टंट यू फील टू सॉल्व द इश्यू विथ दॅट प्रॉब्लेम और विथ दॅट पर्सन. तर त्याच्यावर आपली वागणूक थोडीशी किंवा त्याच्यावर आपलं, मी म्हणते स्किल की हाऊ टू सॉल्व दॅट इश्यू डिपेंड्स. कारण मी जसं म्हटलं की यू कॅनॉट सॅटिस्फाय ऑल पीपल ऍट सेम टाइम. There will be few people who will expect a different thing from yourself, and you cannot go on changing different role according to different people. So be as you are, be very open, be very clear. पण जसं मी सांगितलं की त्याचे सर्कमस्टान्सेस आणि त्याची इम्पॉर्टन्स क्लॅरिटीची किती आहे त्याच्यावर मग तुम्ही एक्सप्लेनेशन देऊन किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. Thank you so much. I hope I have given justice to your question. Yes, thank you. बेसिकली माझा आज म्हणजे मला इमोशनल पेक्षा, कारण मला माहिती आहे ते सगळे सक्सेसफुल पीपल आहे, इमोशनली बऱ्याच स्ट्रॉंग पण आहे, पण म्हणून आय जस्ट वॉन्टेड टू से की बीइंग टू मच स्ट्रॉंग इज ऑल्सो नॉट गुड, जितकं टू मच सिम्पथॅटिक असणं. सो मला जास्त पर्पज माझा हा होता की तुम्हाला थोडंसं रिअलायझेशन देऊन त्याला ऍडजस्ट कसं करता येईल,
how can you modify your stress, and how can you analyze yourself. So my focus was managing more towards yourself and your psychology. So mostly माझं बोलणं आज त्याच्यावर होतं. भैरताई काही प्रश्न? भैरताई बोला. अनम्यूट करायला लागेल. तुम्हाला अनम्यूट करावं लागेल ताई. मयुराताई. साहिल सर हा केलंय त्यांना अनम्यूट, पण त्यांचा माईक त्यांना मला वाटतं. भैरताई अनम्यूट करा तुम्ही. त्यांना ऐकायला जाणार नाही. आणखी बाकीच्यांना काही प्रश्न? उमाताई, जनरली असं असतं की आता आपण ह्या मध्यमवयी सगळ्या महिला आहोत आणि आपलं बऱ्यापैकी कर्तव्य आपण मुलांच्या आणि परिवाराप्रती केलेलं असतं आणि मग आपल्याला थोडंसं ते त्यांच्याकडून हे कॉमन आहे सगळ्यांच्या बाबतीत की मुलं आपल्या जगात असतात, नवरा आपल्या जगात असतो, सगळेजण. तर ते एक सेल्फ पिटी एक निर्माण होते आपल्याला की आम्ही एवढं केलं सगळ्यांसाठी, पण कोणाचं माझ्या म्हणजे कोणाला केअर नाहीये माझी किंवा हे नाहीये. आणि किंवा मग ते सुपर वुमनचा जो रोल आपण म्हटला आता की ते हे करताना कुठेतरी इम्बॅलन्स होतं, हे कळत न कळत होतं ते. आणि अशा वेळी मग मला वाटतं की काय तुम्ही हे सजेस्ट कराल की कसं त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे? ओके ना, बेसिकली मी त्याच्यात आधीच सांगितलंय की जसं इट्स नॉट अबाउट सेल्फ पिटी. सी वी आता तुमचे बऱ्यापैकी रोल संपलेले आहेत, ते रोल जे आपण स्वीकारले होते आणि जे रिस्पॉन्सिबिलिटी पण होती. आता जसं मी सांगितलं, एक्सपेक्टेशन, दिस इज वन वर्ड दॅट क्रिएट्स सिम्पथॅटिक मोड आपल्यामध्ये. वी एक्सपेक्ट टाइम फ्रॉम देम. इट इज नथिंग रॉंग इन दॅट, त्याच्यात काही नाही. पण मागून जर ते मिळत नसेल तर त्याचा त्रागा करण्यात मतलब नाही. सो देर आर एन नंबर ऑफ सोर्सेस. जसं बोलते मी, जसं तुम्हाला रेमेडी मध्ये आताच बूस्टअपिंग युअर सेल्फ मध्ये सांगितलं की यू शुड हॅव युअर ओन पॅशन्स. सेल्फ, तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी झाल्यानंतर फिलिंग ऑफ अनइम्पॉर्टन्स ऍट द एज ऑफ दिस मेनोपॉजल स्टेज इज व्हेरी कॉमन. मी जसं सांग किंवा 40 जे तुम्ही म्हणताय, आय थिंक दिस इज द सेम टार्गेट लाईन. तर याच्यामध्ये आय थिंक वी शुड थिंक मोर पॉझिटिव्ह की नाव माय रिस्पॉन्सिबिलिटीज आर ओव्हर. टाइम इज आय शुड फोकस ऑन मी. मी आता माझ्यावर फोकस करायला पाहिजे. खूपशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्या राहून गेलेल्या आहेत किंवा खूपशा ज्या गोष्टी आहेत ज्या मला करायच्या होत्या किंवा आता मी नवीन काय करू शकते. बॅलन्सिंग माय फॅमिली, कारण बिकॉज आय डोंट हॅव माय ओन गोल, आय एम वेटिंग फॉर समबडी एल्स. वेळेची मर्यादा कुठलीही नसते. आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं गोल सेटिंग करणं खूप गरजेचं आहे. सेट सम प्रिऑरिटी गोल्स फॉर युअरसेल्फ. जे काही राहिलंय ते करा. बिझी युअरसेल्फ. बिझी डझंट मीन डुईंग वर्क. बिझी मीन्स अ मेंटल फंक्शनिंग. समवेअर जे तुम्हाला आवडतं, ज्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकता आणि तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकता. यू कॅन थिंक, स्केच इट. मे बी जे मी ग्रॅटिट्यूडचं बोलली होती की ऍटलीस्ट वीक मध्ये 2दा तरी तुम्ही लिहा. याच्यामध्ये काय होतं, व्हेंटिलेशन मिळतं, आपल्याला आपली जागा कळते, आपल्याला आपली गरज कळते की व्हॉट आय वॉन्ट. इथे काय होतं, आपण फक्त इमोशनली विचार केला की मला वेळ देत नाही म्हणून मी एम्पॅथी केली त्यांची, मला सिंपथी पाहिजे किंवा मला टाइम पाहिजे. माझ्याजवळ जर माझाच गोल आणि टास्क असेल तर आय विल नॉट क्रेव फॉर दॅट नीड. आणि ऑटोमॅटिकली मेंटल सॅटिस्फॅक्शन आलं की आपण आपला बॅलन्स हा एक्सपेक्टन्सी लेवलवर ऑटोमॅटिकली कमी होतो. सो आय विल सजेस्ट रिस्ट्रक्चरिंग युअर गोल ऑफ लाईफ, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲट एव्हरी स्टेज. म्हणून मी एक वाक्य बोलली होती, एक्सेप्ट द चेंज. Changing according to your stages is very much important. So when we are at this stage where now we are at, म्हणजे आपली आता खूप कमी गरज आहे, तिथे मला असं वाटतं आता आपलं रिसेटिंग ऑफ गोल असायला पाहिजे. We should structure the goal again, look to what I want and start working on that. Thank you so much. Welcome. नाही, जसं उमाताई आता तुम्ही, सॉरी मी म्हणजे सारखं मीच विचारतेय. नाही, it's okay. काहीच हरकत नाही. जसं प्रश्न जरी एकाचा असेल तरी उत्तर सगळ्यांना उत्तर मला सगळ्यांना बॅलन्स्ड आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल आपण नेहमी ऐकत असतो, आपल्याला सगळे सांगत असतात, पण ऍट टाइम्स वी नीड टू बी रॅशनल दॅन द पॉझिटिव्ह. तर हा Yes. फरक जरा तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगा.
बिलकुल. नाउ सी बेसिकली पॉझिटिव्ह थिंकिंग, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे इतकी कॉमन टर्मिनॉलॉजी झाली आहे की कॉमन ले पर्सन वापरतो. बट इफ यू लुक इट इनटू अ डायग्नोस्टिक मेथडॉलॉजी किंवा सायंटिफिक मेथडनी जर आपण बघितलं म्हटलं तर पॉझिटिव्ह थिंकिंग इज नॉट ओनली एव्हरीथिंग इज गुड. पॉझिटिव्ह थिंकिंगला पण लेवल्स असतात. Now, superficial positive thinking cannot work for you. How it will work if you have an unrealistic goal for you? म्हणून मी बोलताना ते म्हटलं की look to your own potentiality. फॉर एक्झाम्पल आज ज्या तुमच्या या युनिटीमध्ये एक तुमचंच उदाहरण द्यायचं म्हटलं की तुमचं एक ऑर्गनायझेशन आहे, तुमच्यामध्ये भरपूर स्त्रियांचा ग्रुप आहे, बट फ्यू आर लीडर्स, फ्यू आर ऍक्टिव्हेटर्स, फ्यू आर ऑपरेटर्स, फ्यू म्हणजे प्रत्येकाचा आपली एक पर्सनॅलिटी आहे. सो पॉझिटिव्ह थिंकिंग doesn't mean everything good. Positive thinking म्हणजे being realistic, looking to your potentiality and try to see the better into that. Try to make it upgraded to the level जी आता तुमची आहे. That is called positive thinking. कारण फॉर एक्झाम्पल आता एखाद्याला स्ट्रेस असेल किंवा तिने काही शेअर केलं, आपल्याकडे खूप कॉमन स्टेटमेंट आहे, जाऊ दे ते लक्ष नको देऊ. अरे इतकं सोपं असतं लक्ष नको देणं, तर मग प्रॉब्लेमच कशाला झाला असता. There is the method. So positive thinking doesn't mean only good and everything good. Positive thinking means good with rational opportunities. Positive म्हणजे rational evaluation, best option at that time and acting with the balanced platform. That is positive thinking. When we look into the study. म्हणजे जिथे समायोजन येतं, जिथे बॅलन्स साधता येतो आणि ऑब्विसली आपण ते बेस्ट ऑप्शन त्याच्यामधलं निवडतो, दॅट इज पॉझिटिव्ह. अँड वेन वी गो ऑन कलेक्टिंग दिस पॉझिटिव्ह सोल्युशन्स विथ हर किंवा पॉझिटिव्ह जे आपण स्किल्स डेव्हलप ऑटोमॅटिकली करतो, दॅट वर्क्स ॲज अ थिंकिंग प्रोसिजर फॉर युअर सेल्फ. आणि मग ऑटोमॅटिकली आपली थिंकिंग पण रॅशनलाइज व्हायला लागते. हॅलो हेमांगी, नवरा मी आता पुतणी आहे माझी, मी माझा प्रश्न आहे तुला, नवरा बायकोनी कॉम्प्लिमेंटरी कसं राहायचं? सी काकू, सगळ्यात महत्वाचं आहे एक कॉमन, एक्सेप्ट द वे द पर्सन इज. वी कॅन मॉडिफाय हिम, वी कॅन एनहॅन्स हिम, वी कॅनॉट चेंज हिम. कारण पर्सनॅलिटी घडलेली असते, पर्सनॅलिटी स्ट्रक्चर्ड असते. आपल्याला बदलाव आणता येतो, पूर्ण बदलता नाही, बदलाव आणतो. आणि पुन्हा जसं मी एक सांगितलं की एक्सेप्टन्स आणि इन्साइट हा खूप महत्वाचा भाग आहे. जर तुम्हाला बदलाव आणायचा असेल तरच तो तुम्ही आणू शकता. जर तुम्ही ठरवलं तर कोणीही बदलाव आणू शकत नाही. सो यू हॅव टू वर्क. कॉम्प्लिमेंटरिंग असेल म्हणजे यू ट्राय युअर बेस्ट टू गिव्ह व्हॉट यू कॅन गिव्ह. रेस्ट तुम्ही जर कसं असतं, पॅटर्न असतात, खूप मागे लागलं प्रॉब्लेम तयार होतो, देन हे असं होऊन जातं. सो कशा पर्सनला कसं, सायकोलॉजी काय थेरी एकच आहे, पण माझ्या प्रत्येक पेशंटला ती वापरताना प्रत्येकाचा वेगळा डायमेन्शन असतो. कारण तो कसा एक्सेप्ट करेल, त्याची नीड काय, त्याची स्टेपिंग काय आणि त्याचा स्ट्रक्चर काय, हे सगळं गृहीत धरूनच आपल्याला एका लिमिट पर्यंतच प्रोफाईल नेता येते. आणि गंमत सांगायची म्हटली तर इलनेसला औषध आहे, पर्सनॅलिटीला औषध नाही. ऍक्च्युअली डायग्नोसिस मध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डरही आहे, पण त्याला लवकर ओळखत नाहीये. सी आय थिंक इट इज अ लॉंग जर्नी. वी कॅन गो ऑन डुईंग आवर रोल अँड वी कॅन बी ऑन अ रिदमिक मोड. आफ्टर ऑल मग चेंज ऑफ म्हणजे त्याचं एक लिमिटेशन तर आपल्याला, कारण आपण दुसरा व्यक्ती आहे ना, एकदम दुसऱ्याला हे नाही करू शकत. यू कॅनॉट टॅप हिम किंवा यू कॅनॉट कंट्रोल हिम. सो ही हॅज हिज ओन आयडेंटिटी. फ्लेक्सिबिलिटी आणता येते, चेंज आणता येते, पूर्णपणे किती बदलणं हे त्या माणसावर खूप अवलंबून असतं. थँक्यू. बरं, निगेटिव्ह थिंकिंग जे असतं आपलं, ते कंट्रोल कसं करायचं, कुठल्या करायचं, कसं करू शकतो आपण? येस, आता निगेटिव्ह थिंकिंग ही बऱ्याचदा त्याच्यामध्ये हा ग्रॅटिट्यूडचा खूप वर्क करतो. जर्नल रायटिंग ज्याला आम्ही म्हणतो, की वेर यू राईट, यू व्हेंटिलेट दॅट निगेटिव्ह थॉट. लिहिल्यानंतर ते पुन्हा वाचा. मॉडिफाय द स्टेटमेंट इनटू अपोजिट साइड. म्हणजे समजा मी लिहिलं की काय मला ते आवडलं नाही, प्रश्न करा मला का नाही ते आवडलं आणि त्याचा अदर डायमेन्शन काय असू शकतो.
म्हणजे जेव्हा आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे त्याचा अपोजिट स्टेटमेंट आपण पुन्हा लिहू शकतो. अँड रीड इट. वन थिंग. सेकंड थिंग, रिलॅक्सेशन टेक्निक मी जी तुम्हाला सांगितली, इट वर्क स्ट्रॉंगली ऑन निगेटिव्ह थिंकिंग. सी, टेम्पररी निगेटिव्ह थिंकिंग ही प्रत्येक माणसात येते. मी बिंग अ सायकोलॉजिस्ट, मी बिंग अ थेरप्युटिक ऑल्सो बिकम निगेटिव्ह सम ऑफ द अदर टाइम, बट वी शुड बी एबल टू कम आउट. मग त्याच्यासाठी काय आहे, हे जे ब्रीदिंग एक्सरसाइज आहे किंवा सेल्फ टॉक आम्ही जे म्हणतो, टॉक टू युअरसेल्फ, एनालाइज युअरसेल्फ अँड टॉक टू युअरसेल्फ. जेव्हा आपण आपल्याशी बोलतो की ओके मला काय येतोय, आपण म्हणतो ना डायसेक्ट इट. वाय, काय झालं नक्की मला, अपोजिट साइड काय, अँड बॅलन्स इट. त्याला कॉन्ग्रुअन्स करायचं. अँड देन जे दुसऱ्या साइडचा थिंकिंग प्रोसिजर आहे तिला लाईमलाईट मध्ये आणायचं की ओके, जेव्हा आपण आणि कधी निगेटिव्ह थॉट प्रोसिजर असेल तर रिडायरेक्शन ऑफ माइंड हा कॉमन फेनॉमेना आहे. तुमच्या मानसिकतेला दुसऱ्या कुठल्या तरी कन्स्ट्रक्टिव्ह मॉड्यूल मध्ये टाका. तुम्ही जर म्हटलं स्वयंपाक करते, टीव्ही बघते तर आपण इतके एक्सपर्ट आहोत की डोळे बंद करून सगळे करू शकतो. इथे माइंड काम नाही करत, इथे फक्त फिजिकल काम करतं. जेव्हाही आपल्याला निगेटिव्हिटी माइंड असेल, आपण ब्रेनला ते काम द्यायला पाहिजे जिथे ब्रेनला अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. जेव्हा ब्रेन त्या फंक्शन मध्ये ऑक्युपाइड होतो, ऑटोमॅटिकली अनकॉन्शियस फिलिंग आणि ब्रेन मध्ये गॅप तयार होतो आणि मग ते अनकॉन्शियस फिलिंग किंवा ते निगेटिव्ह थॉट प्रोसिजर पुन्हा ब्रेकवर चालली जाते आणि इट गेट आयसोलेटेड. तर ही छोटीशी रेमेडी आपण वापरू शकतो. खूप निगेटिव्ह वाटलं, फोन करा कोणाला तरी, तो प्रॉब्लेम डिस्कस नाही करायचा, दुसऱ्या गोष्टी करा. सिंग अ सॉन्ग. आपण म्हणतो ना म्युझिक ऐका, ऐकू नका, गा. वी ऑलवेज से सिंग लाउडली. म्हणजे तुमचे सगळे सेन्सरी ऑर्गन्स त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व करता, थिंकिंग प्रोसिजरला ब्रेक मिळतो. गो फॉर अ जॉग, गो फॉर अ वॉक. नेचर मध्ये वॉक करा. जेव्हा नेचर मध्ये वॉक करतो आपण, एकटं असेल, बाकीच्या असतील तर खूपच गप्पा होतात, प्रश्नच नाही, पण एकटं असेल तर निसर्गाचे इनपुट्स घ्या जबरदस्ती. लुक टू द ट्री, लुक टू, आणि त्याला इंटरप्रिट करत चला. म्हणजे त्याच्याने काय होतं, यू गेट डिफरंट पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा डिफरंट इनपुट्स मिळतात ब्रेनला, जे खूप क्रायसिंग नाही आहे किंवा जे खूप तुमच्या पर्सनल लाईफशी खूप क्रॉस नाही होत. मग तो स्टोरेज जास्त असू द्या तुमच्या अनकॉन्शियस माइंड किंवा थिंकिंग प्रोसिजर. त्या छोट्या छोट्या थिंग्स तुम्ही करू शकता. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. हा हेमांगी, खूप खूप छान वाटलं. मला ओळखलं का? हो बिलकुल ओळखलं ताई. खूप वर्षांनी भेट होत आहे आणि खूप हो. छान प्रवचन केलं. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटतंय कारण सगळे मला माझेच लोक वाटतात. आहेत आणि अमरावतीकर खूपच छान बोलत असतात. हो हो ते तर आहे. मग ते प्रश्न विचारा. प्रश्न काहीच नाही, सारे उत्तर मिळाले हेमांगीकडनं. ओके, खूप छान. थँक्यू. धन्यवाद तू आल्याबद्दल. आभार प्रदर्शन कोण करतंय? खूप छान हेमांगी. आता शेवटच्या टप्प्यात आपला कार्यक्रम जातो आहे आणि मी शीतलला आमंत्रित करते आजच्या आभार प्रदर्शनासाठी. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख होत्या डॉक्टर उमा दळवी. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं ताई तुम्ही. आणि खरं तर मानसिक आरोग्य काय असतं हे अनेकांना माहित नसतं आणि मानसिक आरोग्याविषयी वेगळा विचार करायला हवा हे अनेकांना रुजलेलं नसतं. आणि मला असं वाटतं खूप म्हणजे स्त्रीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या टप्प्यावर जे बदल होतात, म्हणजे स्त्रियांना जे शारीरिक मानसिक जे बदल स्वीकारावे लागल्यामुळे तिचे मानसिक आरोग्य कसे काय बिघडते, खूप सुंदर मोलाचं मार्गदर्शन केलंय तुम्ही. मला तरी असं वाटतं अनेकांचे जे काही शंका असेल, जे काही प्रश्न असेल त्याचे निराकरण नक्कीच झाले असेल आणि त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि साहिल झूम ऑपरेटर यांनी मीटिंग खूप चांगल्या प्रकारे कंडक्ट केल्याबद्दल त्याचे सुद्धा मी आभार मानते. आणि सगळे जॉईनर्सचे डी स्वामिनीच्या वतीने मी आभार मानते आणि अध्यक्षाच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. थँक्यू सो मच. थँक्यू.